तर गेले जवळजवळ 40-45 वर्षापासून आमदार बाळासाहेब थोरात हेच आमदार आहेत. त्यांच्या माध्यमातून गावात पाणी पुरवठा असेल, जे बाकी विकास कामं असतील, रस्ते असतील, शिवरस्ते असतील, यांच्यामुळेच गावचा विकास हा बहुतेक झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं, बाळासाहेब थोरातांनी फक्त राजापूरचा विकास केला की संपूर्ण तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास केला? तुम्हाला काय वाटतं? आता सर्व तालुक्याचे आमदार असल्यामुळं सर्व तालुक्याचा विकास करणं हे साहजिक आहे. त्यांनी त्याप्रमाणे तो विकास केलेला आहे. बरेचसे पाण्याचा प्रश्न असतात, प्रत्येक गावात पाण्याचा प्रश्न आहे. असे कोणते गाव आहे, कोणते तालुका आहे ज्यामध्ये बाळासाहेब थोरातांनी कामं केले? आता महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे. आता निळवंड्याचा प्रश्न, निळवंड जे धरण आहे ते साहेबांनी जवळजवळ पहिले एक आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिले एक उदाहरण आहे. प्रथम पुनर्वसनग्रस्तांना प्रथम नोकऱ्या, त्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना जमिनी मिळवून दिल्या व शासकीय नोकऱ्या असतील, बाकी इतर साखर कारखान्यात त्या सर्व धरणग्रस्ताला कामाला लावून त्यांची ज्या जमिनी आहे त्यांचा मोबदला त्यांना मिळाला. त्यांनी स्वतःची 5 एकर जमीन साहेबांनी स्वतःची 5 एकर पुनर्वसनासाठी दिली व इतर बऱ्याचशा गावात, आमच्या गावाचं उदाहरण झाल्यानंतर आमच्या गावची जवळजवळ 192 एकर जमीन असेल, जवळा असेल, तिथं 200 एकराच्या पुढं त्या जमिनीला पुनर्वसन असेल, मंगळापूर असेल, चिखली असेल, आसपासच्या गावाला जे पुनर्वसन होतं, आज कोट्यवधी रुपयाच्या किमतीच्या जमिनी शेतकऱ्यांच्या साहेबामुळं वाचल्या. त्याच्यामुळं साहेबांनी हे काम केल्यामुळं बऱ्याचशा लोकांचं समाधानाचं वातावरण आहे. पण अपघाताने आता मागच्या वेळेला विधानसभेला झाले असेल, यांनी काय भूलथापा देऊन या लाडक्या बहिणीचा प्रयोग करून इतर म्हणजे मतदारांना लालची करून आत्ता ते मतदान त्यांचं होऊन गेल्यानंतर त्यांना बरेचशे लोकांचे ज्या लाडक्या बहिणी त्यांचे पैसे बंद झाले, जे संजय गांधी इतर योजना असतील, विधवा परित्यक्ता, आता हे काही कामं आम्ही पहिले करत होतो. मी संजय गांधीचा जवळजवळ 9 ते 10 महिने मी अध्यक्ष होतो संगमनेर तालुक्याचा. त्या काळात आम्ही जी कामं केली, त्याच्यानंतर जवळजवळ आता 1-2 वर्षापासून संजय गांधीच्या ऑफिसमध्ये जवळजवळ म्हणजे उंदरं खेळतात, काही कामही करत नाही, कुणी काहीच करत नाही, फक्त हे करील ते करील असंच चाललेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं त्या ठिकाणी पराभूत कशामुळे झाला असेल? त्याला कारणीभूत काही सकाराम तुकाराम साहेबांनी सांगितले. गावागावात राजकारणात काही आहे सकाराम तुकाराममुळं साहेबांचा पराभव असेल, ते असेल. दुसरं लाडकी बहीण असेल, जे खोटे निगेटिव्ह पसरवले, जे धर्माच्या नावाखाली इकडे तिकडे हे केले, त्याच्यामुळे तो परिणाम हा झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ बरेचसे आता साऱ्या महाराष्ट्रामध्ये जे खोटं मतदान झालं, सर्व हे झालं, त्याच्यामध्ये सुद्धा साहेबांना तो फटका बसलेला आहे. आता काही दिवसानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणूक चालू होणार आहे, तर एक सामान्य व्यक्ती म्हणून तुम्ही मतदारांना काय संदेश देऊ इच्छिता? सामान्य व्यक्ती म्हणून आम्ही हेच सांगणार लोकांना, तर आता जे झालेल्या चुका त्या करू नका. कारण आता तर जे आता 1 वर्षापासून जे सत्ताधारी पक्ष आहे, आता सत्ताधारी जे काम करतायत, यांच्यामुळं फक्त आश्वासन आहे, मोकळे आश्वासन नाही. तर शेतकऱ्यांच्या आता पाहता कांद्याला भाव नाही, कशाला भाव नाही, जे पाऊस पडला त्याच्यामध्ये नुकसानी झाली, त्याच्या कोणत्याकडे लक्ष नाही. तटपुंजी मदत असल्यामुळं काय शेतकऱ्याला त्याच्यामध्ये त्याची वैतीसुद्धा होणार नाही त्या पैशामध्ये. त्याच्यामुळं आता लोकांनी सर्व सावध राहून जे आपल्या साहेबांमागे खंबीर राहणं हे गरजेचं आहे, असं आमच्यासारख्या सर्वसामान्याला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं, बाळासाहेब थोरातांचा पराभव झाल्यानंतर सुद्धा ते जनतेसाठी काम करत आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं? काम करणार, ते कर्तव्य त्यांचं, ते आता तर जोमाने कामाला लागलेत, ते काम करणारच. ते मग सामान्य ग्रामस्थांना भेटण्यासाठी ते येतात की नाही? ते महिना 15 दिवस होतो राजापूरला व इतर खेडेगावामध्ये जे काही कामं, कोणतं दुःखी जाणतं, कोणतं अंत्यविधी झाले, कोणते भेटायला येतात. ते काही कामं, सार्वजनिक कामं असतील, कसे असतील, ते येतातच. शेवटी तुम्ही सामान्य नागरिकांना काय संदेश देऊ इच्छिता? सामान्य नागरिकाला आता थोड्या वेळ सांगितलं ना मी, तेच ना. मग आता साहेबांमागं खंबीरपणे उभे राहण्याची आपल्याला गरज आहे. पंचायत समिती, बाकीच्या निवडणुका येतील, याच्यामध्ये नगरपालिका आहे, याच्यामध्ये साहेबामागे खंबीरपणे उभं राहिले पाहिजे आपण. जसं की आपण पाहिलं की बाबांनी खूप ठामपणे आणि सकारात्मकपणे आपलं मत व्यक्त केलेलं आहे.